नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पब्लिक फायनान्सच्या या पेपरमध्ये सार्वजनिक कर्जाचे परिणाम, त्यालाच इंग्रजीमध्ये इफेक्ट्स ऑफ पब्लिक डेप्ट असं म्हटलं जातं. तर याचा अभ्यास आपण या तासामध्ये करणार आहोत. आपण मागील तासामध्ये सार्वजनिक कर्जे जी आहेत, तर या सार्वजनिक कर्जाचे अर्थ असेल, सार्वजनिक कर्जाची तत्वे आहे, सार्वजनिक कर्जाचे महत्त्व आहे, हा भाग आपण मागील तासामध्ये अभ्यासला. तर या तासामध्ये आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो आहे सार्वजनिक कर्जाचे काय परिणाम होतात. तर या सार्वजनिक कर्जाचे परिणाम आपल्याला आज अभ्यासायचे आहे. आता सार्वजनिक कर्ज जे आहेत, तर आपण पाहिलं की सार्वजनिक कर्ज हे आज प्रत्येक सरकारासाठी एक प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून त्याकडं पाहिलं जातं. आणि जे सरकार जे शासन सार्वजनिक कर्ज घेत नाही, तर त्याला निष्क्रिय सरकार असं म्हणून ओळखले जाते. परंतु ॲडम स्मिथ किंवा जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते, तर यांच्या मते कोणत्याही देशानं जे काही सरकारनं सत्तेनं सार्वजनिक सत्तेनं हे कर्ज घेऊ नये, कारण कर्जामुळे जे काही अतिरिक्त ज्याला आपण वेस्ट जे आहे, अतिरिक्त खर्च जो आहे तो अतिरिक्त खर्च वाढतो, अनुत्पादक खर्च वाढतो आणि त्यामुळे मग देशावर त्याचं जे काही संकट आहे ते संकट येतं. आणि म्हणून मग सार्वजनिक कर्जाचे काय परिणाम होतात ते परिणामांचा अभ्यास आपल्याला या तासामध्ये करायचा. आता सार्वजनिक कर्जाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम हे अर्थव्यवस्थेतील विविध घटकावर होतात. त्यामध्ये मग उत्पादन आहे, सार्वजनिक खर्च आहे, कार्य आहे, बचत गुंतवणूक क्षमता आहे, आर्थिक साधनांचे स्थानांतरण आहे, तसेच उपभोगावरील परिणाम आहेत, वितरणावरील परिणाम आहेत, खाजगी क्षेत्रातील परिणाम आहेत, रोजगारावरील परिणाम आहेत, आर्थिक क्रियावरील परिणाम आहेत. तर इत्यादी घटकावर परिणाम हे सार्वजनिक कर्जाचे होताना दिसून येतात. आणि म्हणून सार्वजनिक कर्ज जे आहे, तर हे सार्वजनिक कर्ज याचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या घटकावर होत असतात. आणि मग हे कोणत्या घटकावर याचा परिणाम होतो, तर ते घटक आपल्याला अभ्यासायचे. आणि मग त्यामध्ये पहिला घटक आहे ते उत्पादनावरील परिणाम. आता सार्वजनिक कर्जाचा जो काही परिणाम आहे तो उत्पादनावर सुद्धा परिणाम होतो. आणि मग देशाच्या उत्पन्नावर सार्वजनिक कर्जाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो. सार्वजनिक कर्जे उभारणे, त्याची परतफेड करणे आणि कर्जाच्या परतफेडीसाठी लोकांवर करारोपण करणे, सार्वजनिक कर्जाचे उत्पन्नावर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी सार्वजनिक खर्च परिणाम, कार्य व बचत इत्यादी जे काही आहेत, तर बचत करण्याच्या इच्छेवरील परिणाम, आर्थिक साधनांची स्थानांतरणे इत्यादी घटकावर विचार करावा लागतो. म्हणजे उत्पादनावर होणारा जो परिणाम आहे, तर त्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सार्वजनिक कर्जाचा जो काही परिणाम आहे तो कार्य करण्याची इच्छा, बचत करण्याची इच्छा, तर या बाबीवर हा परिणाम आपल्याला अभ्यासावा लागतो. आणि मग जी काही सार्वजनिक कर्जाचे परिणाम आहेत, तर हे परिणाम या उत्पादनावर घडून येतात. आणि मग सार्वजनिक कर्ज उभारणीचे काही खर्च परिणाम होतात, यालाच आपण सार्वजनिक खर्च परिणाम असेही म्हणतो. आणि मग कार्य आहे, बचत आहे, गुंतवणूक आहे, तर या कार्य करण्याची, बचत करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची जी काही क्षमता आहे, तर या क्षमतेवर काय आहे, उत्पादन अवलंबून असतं. आणि मग या तिन्ही घटकांचा क्षमतेवर सार्वजनिक कर्जाचा परिणाम होतो. आणि म्हणून या तीन घटकावर सार्वजनिक कर्जाचा परिणाम झाल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर सुद्धा होतो. आणि मग देशाची उत्पादन क्षमता, कार्य, बचत, गुंतवणूक करण्याच्या इच्छेवर अवलंबून असते. आणि म्हणून ही जी काही उत्पादन क्षमता आहे, तर ती उत्पादन क्षमता जी आहे ते उत्पादन क्षमतेवर सुद्धा याचा परिणाम होतो. आणि या सर्वावर
जे काही कर्ज आहे तर या कर्जाचे परिणाम होतात. आता मग सार्वजनिक जे काही कर्ज आहे तर या सार्वजनिक कर्जाचे देशातील उत्पादक किंवा आर्थिक साधनं जी आहेत तर या आर्थिक साधनाच्या स्थानांतरणावर परिणाम होतात. आणि मग आर्थिक साधने अधिक उत्पादक क्षेत्राकडे हस्तांतरित झाल्यास देशाची उत्पादन क्षमता वाढते. मात्र याउलट जर परिस्थिती झाली की आर्थिक साधने जी आहेत ती जर कमी उत्पादक क्षेत्राकडे हस्तांतरित झाली तर त्यामध्ये जी काही उत्पादन साधनं आहेत तर त्या साधनांचा अपव्यय होण्याची शक्यता ही जास्त असते आणि त्यामुळे मग देशाची उत्पादन क्षमता ही घटते, वाढण्याऐवजी काय आहे घटते. आता सरकारने कर्ज काढून ती जर शेती, उद्योगधंदे, व्यापार, रेल्वे, वीजपुरवठा, दळणवळण यंत्रणा यावर जर खर्च केली तर त्यामुळे देशाची उत्पादकता आपल्याला वाढलेली दिसून येते किंवा वाढते. आणि तसेच सरकारने कर्जरूपी निधी उभारून उत्पादक कामावर किंवा विकासावर खर्च केल्यास त्याचे देशाच्या उत्पादन आणि जी काही कार्यक्षमता आहे तर या कार्यक्षमतेवर अनुकूल परिणाम होतील. आणि कर्ज फेडण्यासाठी सरकारने जनतेवर कर लादल्यास मात्र उत्पादनावर त्याचे प्रतिकूल परिणाम दिसून येतील. तर अशा पद्धतीने उत्पादनावर सार्वजनिक कर्जाचा परिणाम हा आपल्याला होताना दिसून येतो. त्यानंतर आहे उपभोगावरील परिणाम, इफेक्ट्स ऑन कन्झम्पशन. आता सार्वजनिक कर्जाचा परिणाम हा उपभोगावर सुद्धा होतो. आणि मग सरकार काय करते की रोखे, कर्जरोखे विक्रीस काढते. विविध लोक त्याची खरेदी करतात आणि मग पूर्वीच्या ज्या काही बचती आहेत त्या बचती पुरेशा प्रमाणात नसतील व गुंतवणुकीसाठी विद्यमान उपभोग खर्च कमी करावा लागत असेल तर त्याचे वाईट परिणाम हे उपभोगावर होतात. आणि मग ज्या काही बचती आहेत त्या बचती जर कर्ज रोखे भाग घेण्यासाठी जर अपुऱ्या पडत असतील तर देशातील नागरिक काय करतात की आपला जो उपभोग खर्च आहे तो उपभोग खर्च कमी करतात. आणि मग उपभोग खर्च कमी करून ही जी काही रोखे आहेत, भाग आहेत तर ती खरेदी केली जातात आणि मग त्याचे वाईट परिणाम हे उपभोगावर होतात. तसेच सरकारने कर्जाची परतफेड करण्यासाठी कर लादले तर त्याचे सुद्धा प्रतिकूल परिणाम उपभोगावर होतात. आणि म्हणून जे काही सार्वजनिक कर्ज असते ते सार्वजनिक कर्ज जर परतफेड करायचे असेल आणि त्यासाठी करामध्ये जर वाढ केली तर त्याचे सुद्धा उपभोगावर प्रतिकूल परिणाम होताना दिसून येतात. आणि मग सार्वजनिक कर्जाचा जो काही निधी आहे तर तो निधी जर उत्पादक कामासाठी खर्च केल्यास अप्रत्यक्षपणे उपभोगावर त्याचे चांगले परिणाम घडून येतात. आणि मग जे काही सार्वजनिक कर्ज घेतलेले आहे तर या सार्वजनिक कर्जामधून सरकारने रेल्वे, रस्ते, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, मूलभूत उद्योगधंदे इत्यादीवर जर खर्च केला तर यामधून उत्पन्न प्राप्त करण्याची संधी ही नागरिकांना मिळते आणि त्यामुळे लोकांचा जो काही उपभोगावरील खर्च आहे तो उपभोग आहे तर तो उपभोग आपल्याला वाढलेला दिसून येतो, म्हणजे त्याच्यावर अनुकूल परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे वितरणावरील परिणाम, इफेक्ट्स ऑन डिस्ट्रीब्युशन. आता वितरण जे आहे या वितरणावर सुद्धा सार्वजनिक कर्जाचे परिणाम होतात. आणि मग देशातील संपत्तीचे पुनर्वितरण घडून येते आणि यामध्ये एका वर्गातील लोकांकडून संपत्तीचे दुसऱ्या वर्गाकडे स्थानांतर घडून येते. श्रीमंत वर्गातील लोकांचा पैसा देशातील गरीब लोकांवर खर्च केल्यास संपत्तीचे पुनर्वितरण घडून येईल आणि मग त्यामुळे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात पैसा सरकारी रोख्यामध्ये गुंतवितात, चांगला परतावा मिळवितात आणि विशिष्ट प्रमाणात पैसा सरकारी रोख्यामध्ये गुंतविला जातो आणि त्याचा चांगला परतावा त्यांना मिळतो. आणि मग विशिष्ट मुदतीनंतर गुंतवणुकीची जी काही मुद्रा आहे पुन्हा त्यांना प्राप्त होते. म्हणजे खरेदी शक्तीचे सरकारकडून श्रीमंत लोकांकडे हस्तांतरण होऊन जी काही आर्थिक विषमतेची दरी आहे ती दरीसुद्धा काय आहे आपल्याला वाढताना दिसून येते. म्हणजे वितरणावर जे काही परिणाम आहेत तर हे सार्वजनिक कर्जाचे वितरणावर देखील परिणाम होतात. त्यानंतर आहे
खाजगी क्षेत्रावरील परिणाम. आता इफेक्ट्स ऑन प्रायव्हेट सेक्टर. देशातील सरकारी उपक्रमासाठी वस्तू आणि सेवाची खरेदी केल्यास खाजगी क्षेत्राला सुद्धा मदत होते. आणि मग अशा वस्तू व सेवांची मागणी वाढल्यामुळे खाजगी विकासाला काय होत असते, गती प्राप्त होत असते. परंतु कधी की वस्तू आणि सेवांची खरेदी केल्यास. आता सरकारकडून कर्ज निधी देशातील विविध घटकावर खर्च केल्यास लोकांच्या खरेदी शक्तीमध्ये वाढ होते. कर्जामधील जो काही कर्ज निधी आहे तो जर विविध घटकावर खर्च केला तर लोकांची क्रय शक्ती वाढते, खरेदी शक्ती वाढते आणि त्यामुळे लोकांची प्रभावी मागणी वाढते आणि याचा अनुकूल परिणाम खाजगी क्षेत्राच्या विकासावर घडून येतो. आणि सरकारने इतर साधनाचा वापर करून हा खर्च जर केला तर त्याचा अनुकूल परिणाम खाजगी क्षेत्रावर काय होत नाही. म्हणजे जे काही सार्वजनिक कर्ज आहे ते सार्वजनिक कर्ज हे जर उत्पादक कार्यासाठी न वापरता ते जर अनुत्पादक कार्यामध्ये वापरले तर त्याचा परिणाम हा खाजगी क्षेत्रावर अनुकूल होत नाही, तो प्रतिकूल परिणाम होतो आणि त्यामुळे खाजगी क्षेत्र जे आहे तर या खाजगी क्षेत्रावर त्याचे प्रतिकूल परिणाम होताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे रोजगारावरील परिणाम. आता सार्वजनिक कर्ज जे आहे तर या सार्वजनिक कर्जाचे रोजगारावर सुद्धा परिणाम होताना दिसून येतात आणि मग रोजगार निर्मितीमध्ये वाढ करून बेकारांच्या संख्येत घट घडून आणणे या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी सार्वजनिक कर्जाचा सुयोग्य वापर करावा लागतो. आणि मग याचा जर सुयोग्य वापर केला तर मग मंदीच्या काळामध्ये मंदीच्या स्थितीत रोजगारात घट होते, लोकांची प्रभावी मागणी घटते, मागणी कमी म्हणून उत्पादनात घट होते आणि त्यामुळे रोजगार कमी होतो. आणि हे जर सर्व थांबायचं असेल तर त्यासाठी सार्वजनिक जे काही कर्ज आहे त्या सार्वजनिक कर्जाचा मोठ्या प्रमाणावर काय आहे प्रकल्पावर पैसे खर्च करून रस्ते, रेल्वे, वीज, पाणी, मोठे पूल यासारख्या कामातून रोजगार निर्मिती होऊ शकते. आणि मग अशी जी काही मोठमोठी प्रकल्प आहेत ती मोठमोठी प्रकल्प ही सार्वजनिक कर्जामधून देशात उभी केली पाहिजे. आणि मग त्याचा परिणाम लोकांचे उत्पन्न वाढते. लोकांचे उत्पन्न वाढले की त्यांची क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती वाढल्यामुळे प्रभावी मागणीत पुन्हा वाढ होते आणि उत्पादनास चालना मिळते. त्यामुळे मंदीसारखे जे काही संकट आहे या संकटावर मात करता सुद्धा या सार्वजनिक कर्जातून ही काय आहे केली जाते. आणि म्हणून मंदीच्या काळात सार्वजनिक कर्ज जे आहे तर या सार्वजनिक कर्जाची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. त्यानंतर रोखतेवरील परिणाम. आता सार्वजनिक कर्जाचा परिणाम हा रोखतेवर सुद्धा होतो. आणि मग रोख्याची विक्री करून सार्वजनिक कर्ज जेव्हा सरकार उभारते तेव्हा रोख्यामध्ये केलेली गुंतवणूक गरजेनुसार मोकळी करता येते. रोख हे चलनक्षम असल्यामुळे त्याचे रूपांतर रोख रकमेत करता येते. अनेक वेळा अनेक बँका अतिरिक्त ठेवी सरकारी रोख्यामध्ये गुंतवितात. रोख रकमेची गरज भासल्यास या रोख्यांची विक्री गुंतवणूक मोकळी करतात, विक्री करून गुंतवणूक मोकळी करतात. आणि मग सरकारने कर्ज उभारलेली जी आहेत तर त्याचा अनुकूल परिणाम रोखतेवर होतो असे म्हणता येईल. त्यानंतर आहे आर्थिक क्रियावरील परिणाम, ज्याला आपण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणतो. तर यावर सुद्धा सार्वजनिक कर्जाचा परिणाम होतो. प्राध्यापक लर्नर यांच्या अभ्यासानुसार असं दिसून आलेलं आहे की देशातील आर्थिक क्रियावर परिणाम घडून आणणे हे सार्वजनिक कर्जाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आणि मग सरकार सार्वजनिक कर्जाद्वारे अर्थव्यवस्थेतील विविध क्रियावर प्रभाव टाकते. आणि मग कर्जाद्वारे देशातील एकूण चलन पुरवठा नियंत्रित ठेवला जातो. योग्य प्रमाणात चलन पुरवठा करून आर्थिक क्रियांना चालना दिली जाते. जर मोठ्या प्रमाणात चलनवाढ होत असेल तर सरकार सार्वजनिक कर्ज उभारते आणि त्यामुळे लोकांकडील पैसा सरकारकडे जमा होतो. आणि सरकारी खर्चामुळे उत्पन्न, उत्पादन, रोजगार, उपभोग या सर्वांना जी काही चालना आहे ती चालना मिळते. आणि म्हणून कर्जातून मिळालेली रक्कम जर रस्ते, रेल्वे, वीज, पाणी इत्यादीवर खर्च झाली तर देशाच्या आर्थिक विकासाला आणखीन प्रोत्साहन मिळते. म्हणून जी काही आर्थिक क्रियावरील परिणाम आहे तर हा आर्थिक क्रियावरील परिणामसुद्धा सांगितला जातो.
त्यानंतर गुंतवणुकीवरील परिणाम. आता सार्वजनिक कर्जाचे देशाच्या गुंतवणुकीवर सुद्धा परिणाम होतात. मग सरकार काय करतं, रोख्याद्वारे कर्ज उभारते. मग रोख्यामधील गुंतवणूक ही योग्य समजली जाते, त्यामुळे गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण होते. सार्वजनिक कर्जाचा उद्योग व इतर क्षेत्रातील गुंतवणुकीवर वाईट परिणाम होतो आणि मग त्यातच ते कर्जफेडीसाठी सरकारने अनेक कर लादले तर उद्योगामध्ये गुंतवणूक करण्यास फारसा उत्साह राहत नाही. गुंतवणूकदारामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि याचा वाईट परिणाम कशावर होतो, तर तो गुंतवणुकीवर होताना दिसून येतो. म्हणजे गुंतवणुकीवर अनुकूल आणि प्रतिकूल परिणामसुद्धा हे काय आहे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे उत्पादन खर्चावरील परिणाम. आता जो काही उत्पादन खर्च आहे ज्याला आपण प्रोडक्शन कॉस्ट म्हणतो, तर हा प्रोडक्शन कॉस्ट जो आहे तर या प्रोडक्शन कॉस्टवर सुद्धा त्याचा परिणाम होताना दिसून येतो. आणि मग सरकारने कर्ज उभारून उद्योगांना विविध सोयी सवलती जर पुरविल्या तर उद्योगांचा उत्पादन खर्च घटतो. आता या ठिकाणी प्रोडक्शन ऑफ कॉस्ट असं पाहिजे, प्रोडक्शन कॉस्ट. आणि मग सरकारने जर कर्जे उभारून उद्योगांना विविध सोयी सवलती पुरवल्या तर उद्योगांचा उत्पादन खर्च हा काय होतो, घटतो. कच्चा माल, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान यासारख्या बाबी अल्पदराने पुरवल्यास उत्पादनाचा खर्च कमी होतो आणि मग त्यामुळे त्यांना उत्पादन करण्यास प्रेरणा जी आहे, प्रोत्साहन जे आहे ते प्रोत्साहन मिळते. तसेच वाहतूक, दळणवळणाच्या सोयी, कामगार, प्रशिक्षण, औद्योगिक संशोधन इत्यादी बाबी ज्या आहेत ते या बाबी उपलब्ध झाल्यास उद्योगांचा फायदा होतो आणि त्यामुळे उत्पादनावर त्याचे अनुकूल परिणाम आपल्याला होताना दिसून येतात. आणि मग सार्वजनिक कर्ज जे आहे तर सार्वजनिक कर्जाच्या अर्थव्यवस्थेतील असे जे काही विविध घटकावर परिणाम होतात तर ते परिणाम आपण या तासामध्ये अभ्यासले. आणि सार्वजनिक कर्जे कसे उभारावेत व खर्च कसे करावेत यावर हे परिणाम अवलंबून असतात. आणि म्हणून सार्वजनिक कर्ज उभारणी करत असताना आणि ते जे काही सार्वजनिक कर्ज उभारले आहेत ते खर्च करत असताना त्याचे परिणाम हे सरकारने विचारात घेतले पाहिजे. आणि अशा पद्धतीने सार्वजनिक कर्जाचे परिणाम आपण या तासामध्ये अभ्यासले आहेत. यामध्ये एक प्रश्न आहे की त्या प्रश्नाची तयारी आपण करावी. सार्वजनिक कर्जाचे परिणाम स्पष्ट करा. आणि मागील व्हिडिओ जो काही लेक्चर आहे तो व्हिडिओ लेक्चरची लिंक या ठिकाणी दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही मागील व्हिडिओ लेक्चर हा पाहू शकता. यामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर क्लासरूम आणि यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्या सोडवण्याचा प्रयत्न हा केला जाईल. थँक्यू.